अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही, त्यामुळेच अक्षय तृतीया या सणाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे। हा शुभ सण 3.5 मुहूर्तापैकी एक सण मानला जातो। म्हणजेच या दिवशी कुठलीही तिथी पाहिली जात नाही, कुठलंही पंचांग पाहिले जात नाही आणि जी काही सगळ्यात शुभ कामे आहेत ती या अक्षय तृतीयेलाच केली जातात। त्यामुळेच या सणाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो प्रेम तुमचे, अक्षय राहो तुमचे आरोग्य। अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया या सणाविषयी संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत। म्हणजेच अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा या अक्षय तृतीयेची पूजा कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। अक्षय तृतीयेचा सण यावर्षी म्हणजेच 2026ला 19 एप्रिल रविवारी आलेला आहे। या अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायण पूजा, कुबेर पूजा किंवा मग महान श्री विष्णूंची पूजा या दिवशी अवश्य केली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी, जागा खरेदी किंवा कुठल्याही शुभ मुहूर्ताशिवाय कोणतंही शुभ कार्य आपण या दिवशी करू शकतो। या दिवशी जप, तप, दान याला अत्यंत असं महत्त्वाचं स्थान आहे। अक्षय तृतीया ही तिथी 19 एप्रिल रविवारी आलेली आहे आणि त्याची सुरुवात या तिथीचा जो शुभ पर्व काळ आहे तो सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि दुपारी 12:20 संपणार आहे। म्हणजे हा सगळ्यात शुभ पर्व काळ मानलेला आहे किंवा मग पूजेसाठी अत्यंत शुभदायी असतो। तर अक्षय तृतीयेची जी तिथी आहे ती 10:49 सुरू आहे आणि 20 एप्रिल रोजी 7:27 ही तिथी संपणार आहे। तर अक्षय तृतीया हा सण आपण मुळातच आपल्या पितरांचा जो काही तर्पण आहे किंवा मग त्यांची जी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस सुद्धा मानला जातो। अक्षय तृतीयेला पितराच्या नावाने तर्पण केलं जातं किंवा मग नैवेद्य दाखवला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याच पद्धतीने कुबेरांची विशेष पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की या पूजेने आपल्या घरामध्ये वर्षभर सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा सतत निवास असतो। म्हणूनच ज्या पद्धतीने दिवाळीतील महालक्ष्मी पूजन केलं जातं त्याच पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीपूजन, कुबेरपूजन आणि विष्णूपूजन आवर्जून केलं जातं। या दिवशी सोने, चांदी, वाहन किंवा घर खरेदी केली जाते। त्याच पद्धतीने तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा याच दिवशी कुठलाही शुभ पर्व काळ न पाहता किंवा तिथी न पाहता अवश्य आवर्जून केला जातो। तर या दिवशी दान, जप, तप याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। कारण असं मानलं जातं की या दिवशी केलेलं जे दान आहे, जप किंवा तप आहे तर ते अक्षय असतं, त्याला कधीही क्षय नसतो। म्हणूनच या दिवसाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। तुम्ही या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा भूमिदान कोणत्याही प्रकारचं दान अवश्य करू शकता। त्याच पद्धतीने महालक्ष्मी किंवा मग श्रीहरी विष्णूची सुद्धा पूजा या दिवशी आवर्जून केली जाते। ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीयेला कळसे हा सण सुद्धा मानला जातो। या सणाच्या दिवशी कळस पूजन याला खूप महत्त्वाचं स्थान आहे। या दिवशी मातीचं मडकं कलश म्हणून पूजलं जातं, जेणेकरून आपले जे पूर्वज आहेत तर त्यांची पूजा किंवा त्यांना पुरणपोळी आणि आमरस याचं नैवेद्य दाखविला जातो आणि कळसे पूजन केलं जातं। म्हणजेच मातीच्या मडक्याचं पूजन करणे या दिवशी अत्यंत शुभदायी मानलं जातं। त्याच पद्धतीने आंबा आणि मातीचं जे पात्र आहे ते दान करण्याला सुद्धा या दिवशी खूप महत्त्वाचं स्थान आहे। म्हणूनच याला कळसे किंवा पितराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण सुद्धा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी कोणताही व्यवसायाची जर सुरुवात केली तर तो व्यवसाय वरचेवर वाढत जातो, त्याचा कधीही क्षय होत नाही। म्हणूनच प्रत्येक व्यवसाय हा अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात केला जातो। तर ही संपूर्ण अक्षय तृतीयेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।